आपल्या समोर पुन्हा एकदा 2 पेशंट आहेत आपल्याकडे ॲडमिट आहेत. ते 7-7 दिवस झालेले आहेत दोघींना सुद्धा. एकीचं ऑपरेशन झालेलं आहे कमरेच्या मणक्याचं आणि एक पेशंट जे आहे आपल्याकडे ते विदाऊट ऑपरेशन, म्हणजे त्यांचं ऑपरेशन नाही आहे, रोबोटिक मॅस थेरपीने ते बरे झालेले आहेत. तर यांचं नाव आहे चिमाबाई गडदे, वय वर्ष 53, राहणार चौफुला. तर त्यांना एक आत्ता हल्लीचं ऑपरेशन झालं एक 4-5 दिवसापूर्वी आणि त्यानंतरच ते आता आलेले आहेत. त्यांचं उद्या डिस्चार्ज आहे आणि त्यामुळे ते आज तुमच्यासमोर मनोगत मांडणार आहेत त्यांचं. बोला, नाव सांगा, तुमचं गाव सांगा आणि त्रास काय होता ते पण सांगा. चिमाबाई कांतीलाल गडदे, राहणार चौफुला, केळगाव. मला त्रास मणक्यातला होता, म्हणजे मला असं उभं पण राहता येत नव्हतं आणि चालाय तर 50 किलोमीटर जर चालली ना तर 5 वेळा बसावं लागत होतं. म्हणजे आता माझा ते त्रास म्हणजे चालता येत नव्हतं तुम्हाला, बरोबर? थोडा वेळ जरी म्हणजे थोडा अंतर चाललं की लगेच तुम्हाला बसावं लागायचं. म्हणजे पायाला मुंग्या येत होत्या, पायाला बधीरपणा होता, म्हणजे ह्याच्यात दुखत होतं लई मणक्यामध्ये, कमरेच्या मणक्यात. ऑपरेशन करून किती दिवस झाले? 7 दिवस झाले. 7 दिवस झालेले आहेत. तर आता ऑपरेशन नंतर तुम्ही किती वेळा चालला होतात? म्हणजे ओटीच्या बाहेर तुम्हाला आणलं ऑपरेशन करून, तर ऑपरेशन नंतर तुम्ही किती वेळा चाललात? किती वेळाने चालवलं तुम्हाला? मला 1 तासाने. 1 तासाने. म्हणजे कमरेच्या मणक्याचं ऑपरेशन करून तासाभरात आपल्याकडे चालवलं जातं. 1 तासात त्यांना चालवलं. आणि आतापर्यंत किती किलोमीटर चालला असाल तुम्ही चिमाताई? तर किती फेऱ्या मारल्या? ठीक आहे, किलोमीटर मध्ये नाही सांगता येत. 3 फेऱ्या घालते. म्हणजे आपल्या हॉस्पिटलला 3 फेऱ्या मारलेल्या आहेत, रोज मारता, बरोबर? पायऱ्याने चढून उतर करून आलेला आहात. म्हणजे आपल्याकडे जे आहे मणक्याचं ऑपरेशन नंतर त्याच दिवशी पेशंटला पायऱ्याने उतरून आणावं लागतं खाली किंवा चढतात पायऱ्या जिना चढ उतर करतात. शिवाय जर महिला असेल, म्हणजे आता ह्या घरी जाऊन ते लगेच स्वयंपाक करू शकतात, तर स्वयंपाक करण्यासाठी जे आहे त्यांना कॉन्फिडन्स येण्यासाठी इथंच आपल्याकडं पोळ्या वगैरे लाटून घेतल्या जातात. का तर ते घरी जाऊन सुद्धा त्यांची दैनंदिन कामं वेळेत करतील, हा त्यांचा जो आत्मविश्वास आहे तो इथंच वाढवला जातो, बरोबर ना? आता चालताना काय त्रास होतोय तुम्हाला? नाही. म्हणजे ज्यावेळेस तुमचा अगोदरचा जो त्रास होता ऑपरेशन अगोदरचा, तो त्रास सगळा संपला ताई? आता आनंदी आहात तुम्ही? थोडं चालून दाखवा पेशंटला. चला भाऊ, कसं चालताय? या. थांबा. ऑपरेशनच्या आधी तुम्हाला असं चालता येत होतं का? नव्हतं. ठीक आहे. आपल्यासमोर दुसरे पेशंट आहेत, त्यांचं नाव सांगतील, गाव सांगतील. ह्या विदाऊट ऑपरेशन बरं झालेले आहेत आणि त्यांना किती टक्क्यामध्ये फरक पडला ते सुद्धा सांगणार आहेत. बोला. माझं नाव मंगल सर्जेराव सातकर, मी सातकरवाडीची. 7 वर्षापासून माझा पाय दुखतोय. सातकरवाडी म्हणजे कुठे? पेशंटला कळणार नाही. शिरूर तालुका. शिरूर तालुका. बरं, बोला. खेडेगाव आहे. 7 वर्ष झालं पाय दुखत. बरं. संचिती केली, नायक हॉस्पिटल केलं, हा. सह्याद्री केलं. हां. अजून तिकडं सातारच्या तिकडं मसूर गाव आहे, तिथं ऍडमिट होती 21 दिवस त्या पायासाठी. बरं. पुढंच नाही राहिला. हां. इथं 7 दिवस राहिले, मला लई फरक झाला. झोप यायला लागली, नाही तर झोप हा विषयच नाही. अरे वा. लई पाय दुखायचं कोणी पण. हां. आधी एक दुखायचा, नंतर दुसरा दुखायला लागला. बरं बरं. संचितीला 40,000चं इंजेक्शन घेतलं मानक्यात. नाही, आपल्या कुणाला नाव घ्यायचं नाही कुठलं हॉस्पिटलचं, डॉक्टरचं वगैरे. 13 महिने पाय राहिला, परत पाय दुखायला लागला. मग आमच्या भावाचं ऑपरेशन इथं झालं. अच्छा. त्यांनी इथं पाठवलं. त्यांचं कधी झालं होतं ऑपरेशन? वर्ष झालं. ते सगळी कामं करतात का हा, शेतातली वगैरे? सगळं. मग त्यांना पाहून तुम्ही आलात, मग वर्षभर काय वाट पाहिली ऑपरेशनची किती वाटायची? ऑपरेशनची? पण आपल्याला ऑपरेशन लागलंच नाही. बघा, म्हणजे बाकीच्या ठिकाणी किंवा बाहेर जे आहे, आता यांनी जर त्यांचं MRI तिकडे दाखवलं असतं कुठे बाहेर, तर ऑपरेशनच सांगितलं असतं, बरोबर? म्हणून तुम्हाला ऑपरेशनची भीती वाटत होती. संचितीला लगेच सांगितलं ऍडमिट व्हा. पण आपल्याकडे ते विदाऊट ऑपरेशननी बरं झालेत. म्हणजे ऑपरेशन न करता एक सुई सुद्धा लावलेलं नाही, बरोबर? किंवा सलाईन नाही, इंजेक्शन नाही, फक्त आपल्याकडे रोबोट थेरपीने ते बरे झालेले आहेत. आणि महाराष्ट्रात आपल्याकडेच हा रोबोट आहे थेरपीचा, की जेणेकरून ते जे बघा, माणूस तर एखाद वेळेस चुकू शकेल, पण रोबोट चुकणार नाही. अचूक निदान, अचूक ट्रीटमेंट. तर त्या एवढ्या छान आता म्हणजे झालेल्या आहेत, त्यांचा सगळा त्रास संपलेला आहे, ते स्वतः सांगतायत. आणि असे भरपूर व्हिडिओ पण आपल्याकडे आहेत. लई पाय दुखायचा. बरोबर.
रात्रभर झोप नाही. झोप नाही. आता व्यवस्थित आहात तुम्ही, आनंदी आहेत ताई? हा हा आनंदी आहात? आहे. क्या बात आहे. घरातले पण सगळे तुमचे खुश असतील. हा आहे ना. थोडं चालून दाखवा. नाही आता काही त्रास होत नाही. काय त्रास होत नाही. वा वा. नाही तर हा पाय दुखत ना. या परत. आता झोप वगैरे लागते का तुम्हाला चांगली? झोप येते, काही त्रास होत तर तुम्ही बाकीच्या लोकांना काय निरोप द्याल? मला बरं लोकांना भीती वाटते तुमच्यासारखीच, तर मग तुम्ही काय सांगाल? आता सांगेल ना नाही, आता जे इथं आहेत त्यांना काय सांगणार तुम्ही? त्यांना होय. बरं वाटतं इथं आले, ऑपरेशन नाही होत, काय नाही, हे असं थेरपीने बरं होतं. थेरपीचे सर पण लय हुशार आहेत बरं का. बर. हे एक सांगायचं पाहिजे. आमची टीम खूप भारी आहे. हा लय हुशार थेरपी बरं. करणार. ठीक आहे, ठीक आहे. पण व्यायाम पण करायचे घरी जाऊन. हा, करणार. ठीक आहे, ओके, धन्यवाद.